UPSC ही एक्झाम कंडक्ट करते. CDSची एक्झाम, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची एक्झाम ही UPSC कंडक्ट करते. ही पुन्हा वर्षातून 2 वेळेस होते. 2 टाइम्स वर्षातून 2 वेळेस होते. त्याला अनुक्रमे CDS-1 अँड CDS-2 असं म्हटलं जातं. आणि या आर्मीसाठी CDSमध्ये 3 पेपर्स असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता लक्षात घ्या की इथं जे आर्मी आहे, आर्मीसाठी CDSसाठी 3 पेपर असतात. पहिला, दुसरा, तिसरा. पहिला जो पेपर आहे तो इंग्लिशचा, जनरल नॉलेजचा आणि तिसरा पेपर आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्सचा. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स नंतर इंग्लिश आणि तिसरा जो पेपर, दुसरा मधला जो पेपर आहे GKचा, जनरल नॉलेजचा. हे तिन्ही पेपर होतात. प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा होतो. 100, 100, 100. 100 मार्कांचे हे 3 पेपर होतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पेपर 100 मार्कांचा होतो. आता आपण जर समजा इंग्लिश बघितलं, इंग्लिशमध्ये काय विचारलं जातं? व्होकॅब विचारलं जातं, ग्रामर विचारलं जातं. ठीक आहे. एरर असेल, कॉम्प्रिहेन्शन असेल, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल, ग्रामर असेल, व्होकॅब असेल, हे विचारलं जातं. हिस्ट्री आणि जीकेमध्ये तुमचं हिस्ट्री विचारलं जातं, जॉग्राफी विचारलं जातं, पॉलिटी विचारलं जातं, इकॉनॉमी विचारलं जातं, करंट अफेअर्स विचारले जातात. म्हणजे हे सब्जेक्ट तुमचे त्या ठिकाणी कव्हर केले जातील. विद्यार्थी मित्रांनो, अजून पुढचा जो प्रश्न आहे, मॅथमॅटिक्स कुठलं विचारलं जातं? मॅथ जे आहे ते 10th बेसिसवरती विचारले जातात. एकदम एलिमेंटरी मॅथमॅटिक्स त्या ठिकाणी विचारला. मित्रांनो, CDSची जी रिटर्न एक्झाम दिल्यानंतर तुमचा जो असतो तो SSB इंटरव्ह्यू. SSB इंटरव्ह्यू पुन्हा 5 दिवसांचा असतो. पुन्हा 5 दिवसांची पूर्ण टेस्ट चालते. त्याच्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट असेल, PPTT टेस्ट असेल. यामध्ये 60 to 70% कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी रिजेक्ट केले जातात. पुढची जी स्टेप असते ती सायकॉलॉजी टेस्ट असेल, TATची, WATची, SRTची, SDची. यामध्ये त्यानंतर मग पुढचा जो डे असतो तो GTO टास्कसाठी असतो. GTO टास्क झाल्यानंतर जे ऑनेस्ट आणि OLQ ज्या विद्यार्थ्यांमध्ये दिसली, तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट केले जातात. आणि ही जी इंटरव्ह्यूची लेवल आहे ही NDAपेक्षा जास्त टफ आहे. आणि कॅन्डिडेट म्हणजे पूर्णपणे तो 30 कॅन्डिडेट्सला, 30 सैनिकांचं प्लॅटून्सला तो हँडल करणारा असायला पाहिजे. SSB क्लिअर झाल्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होतं. मेडिकल एक्झामिनेशन तुमचं फायनल मेरिट होतं. फायनल मेरिट लागल्यानंतर तर CDSचा जो आर्मी कॅन्डिडेट्स असतील, आर्मीसाठी ऑप्शन दिलेलं असतं, त्याने इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनला या ठिकाणी जातात.